डीजे वेलकरी संघ आपण पाहतोय बॅटिंग साठी आलेला आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक वरती प्रेमळ आणि नॉन स्ट्राईक एंडला युवराज आणि बॉलिंग ट्रॅक वरती सनी बीज. पहिला बॉल सनी यांचा राईट ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघा बाईच्या रूपामध्ये पहिली धाव इथे कंप्लीट केली जाते. असं बाईचा इशारा पंचांचा येतोय. बाईच्या स्वरूपामध्ये पहिली डाव. दोन धावा कंप्लीट केल्या. एक धाव कंप्लीट केली आहे चोरटी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू पाहिलं तर डॉट आलाय. पहिला चेंडू सुद्धा डॉट होता. जर विकेट किपरनी कोणी चुकी केली नसती तर नक्कीच ते एकही धाव लागलेली गेली नसती. परंतु पहिल्या चेंडूवरती थोडस मिसफील झालं आणि त्याचा फायदा पाहिला तर बाईच्या रूपमध्ये एक सिंगल धावली. दुसरा बॉल पाहिलं तर डॉट आलाय. तिसरा बॉल यावेळेस आफ्टर बॉल होता. पंचांचा इशारा पाहतो आपण वाईड बॉलचा येतोय. एक अव्वंतर धाव स्कोर कार्ड मध्ये लागली जाते. या अव्वंतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय पुढे सरकते जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावरती. यावेळेस बॉलच्या डोक्यावरून हा चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे तर चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर. या सिंगलच्या सहाय्यानं पाहता आपण धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 रन्स बोर्ड 3 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला. या डीप पाहतो पण मिड ऑन मध्ये फिल्डर आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण. या षटकामध्ये पहिलं षटक आहे पॉवर प्ले षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये सिंगल वरती जास्तीत जास्त लक्ष वेधलं जाते. मोठा फटका कोणताही येऊन दिला नाहीये गोलंदाज सनी बीज या गोलंदाजाने. केपीएल मध्ये हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस ऑन साईडला स्टॉपिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू उंची जास्त घेतलाय. लांबी कमी. परंतु फिल्डर आले होते त्यांच्या डोळ्यावरती मला वाटते सूर्यदेव आले होते आणि सूर्याच्या प्रकाशामुळे हा झेल त्यांना कंप्लीट करता आला नाही. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार आलाय. नशिबाचा चौकार. नशिबाची साथ इथे बॅटरला मिळते आणि चौकार येतो. या चौकाराची धावफलक पाहता आपण जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. 8 धावा. या पहिल्या षटकातील चौकार आलाय. नशिबाची साथ इथे बॅटरला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. नो विकेट लॉस. 8 धावा. एसडीजी रोहित येतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहित गोवारी बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील.
पहिला बॉल. यावेळेस चेंडू सरळ जातोय नॉनस्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर. काय घडते बघा, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं होतं. बघा चेंडू थोडासा स्लो झाला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर यस पंच किती धावा कंप्लीट केल्यात? 2. यस 2 धावा इथे पाहून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. त्यावेळेस ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पाहिलं तर बॅटला भरस झाला आणि सरळ बॉडी लाईन वरती हाताळला होता, परंतु एक सिंगल चोटी धाव घेण्याचं यश मिळते दोन्ही बॅटरला. तिथे स्ट्राईक रोटेट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक आपण पाहतोय 11 वर जाऊन पोहोचते. डबल 1. 11 धावा लागल्या जाते स्कोर कार्ड वरती. इथून येणारे 10 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मधील. 10 बॉल वरती कमीत कमी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल बेलकडी संघाकडून. परंतु गोराजपाडा संघाचा विचार केला तर कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस आता ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडंसं फंबल झालंय. त्याचा फायदा पाहिला तर जिकडे सिंगल धाव होती तिकडे डबल धाव इथे कंप्लीट केली जाते. या डबल धावेच्या रूपाने धावफलक पाहतो आपण 13 वर जाऊन पोहोचते. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा. बघा जर या खेळपट्टीवरती तुम्ही जास्तीत जास्त जर लक्ष वेधलं तर नक्कीच तुमच्या बॅट मधून मोठे मोठे फटके येतील, पण तो टप्प्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यावेळेस मुस्तामिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचला होता. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज आपण पाहतोय रोहित गोवार यांनी, परंतु त्यांच्या चेंडू हातामध्ये पडला आणि त्या हातामधून निसटला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं खूप प्रयत्न इथे केले गेले होते गोलंदाज आपण पाहतोय रोहित गोवार यांच्याकडून, परंतु पाहतोय आपण त्याचा फायदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांची धावफलक 15 वर जाऊन पोहोचते. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. इथून आता पण शेवटचे 8 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 8 बॉल वरती कमीत कमी 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण 30 ते 35 धावा एक चांगलं फायटिंग टोटल मानलं जाते या ग्राउंड वरती, परंतु तोपर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. 1-2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅट थोडीशी चेंज केली जाते. युवराज गांगडा यांच्याकडून बघूया. यावेळेस मस्तामी स्ट्रोक चेंडू हवेत आहे. यष्टनच्या मागे झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु हा सुद्धा झेल आपण पाहतोय धरतीला दान केला आहे. अजून एक जीवनदान मिळते बॅटर प्रेमळ गांगडा यांना, युवराज गांगडा यांना. धावसंख्या पाहता आपण 16 वर जाऊन 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा. जमेची बाब पाहिली तर एकही विकेट एकही गडी गमावला नाहीये बॅटिंग करा संघाचा. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, बॉल सरळ डिपॉझिट केलाय. 6 धावेसाठी षटकार आलाय, लेट आलाय पण थेट आलाय. बघा इथे पाहिलं तर बॅटर सेट झालाय पूर्णपणे आणि त्याला चेंडू नक्कीच फुटबॉल सारखा दिसत असेल आणि त्याचा फायदा कम्प्लिटली घेताना पाहतोय बॅटरला. षटकार आलाय. या षटकाची धावफलक पाहतो आपण 22 वर जाऊन पोहोचते. षटक संपते दुसरा, 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या 22. इथून शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 6 चेंडूवरती कमीत कमी 35 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल बॅटिंग करणार संघाकडून.
परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो ऑफ साईडला कव्हर मध्ये फटका साजला होता. डीप मध्ये आपण फिल्डर होते त्याच्याकडून पुन्हा एकदा चुकी होते. चुकीला माफी मिळत नाहीये. ते चुकीचा प्रयत्न केला होता आणि बघा 2 धावा तिसरा धावाचा प्रयत्न गचाळ थ्रो तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. काय घडलं होतं इकडे बघा. झेल तर सुटला होता. झेल सुटला त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा धावाचा प्रयत्न केला गेला आणि ज्या बॅटरकडून एक षटकार लागला होता त्या बॅटरला रनआउटच्या रूपामध्ये विकेट मिळवण्याचा चान्स सुद्धा मिळाला होता गोलंदाजाला. परंतु थोडासा गचाळ थ्रो आणि त्याचा फायदा पाहिला तर 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. त्या 3 धावांशी धावफलक आपण पाहतोय 27 वर जाऊन पोहोचले. 27 रन्स ऑन बोर्ड 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळतो आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत डीप मध्ये एक धाव झाली दुसरा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये युवराज गांगडा पाहतो आपण डगआउटच्या आश्रयाला येताना पाहतोय. पहिला विकेट पहिला हादरा बसतोय बेलगडी संघाला. युवराज गांगडा बॅक टू डगआउट. यश येतोय यावेळेस पाहतोय ऑन साईडला उडवलाय. बॉल सह गेलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या भेटीसाठी 6 धावा षटकार. त्याची घंटा इथे वाजली गेली आहे कारण जो बॅटर तंबूच्या आशेला पोहोचला असता रनआउटच्या रूपामध्ये त्याला एक जीवनदान मिळालंय आणि त्याच्यानंतर पाहिलं षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटर बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या पाहता पण 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. इथून एक चांगले धावसंख्या उभारली गेली आहे. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. ऑन साईड लावण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग चेंडू जातोय गळी रिझर्व मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहेत चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल येते. या सिंगलच्या सहाय्याने पाहता आपण धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली आहे. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या 36 धावांचा टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे. आता 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बघूया नाण्याची एक बाजू पाहिली तोपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तिथे आपण दोन संघाचे कर्णधार आपण पाहतील. एका बाजूला दुधाई स्पोर्ट्स पवारपाडा चिंचोटी त्याच्या समोर असेल कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. अनिल सिंग साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. साहब आप कृपया करके स्टेज पे आए. टॉस बॉक्स में आए. आपके
35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 36 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 18 बॉल मध्ये या 36 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमला पहिला बॉल फुल टॉस टाकलाय. शतरक्षक इथे चेंडूच्या खाली, मात्र झेल इथे सुटला गेलाय. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करता आलेला नाहीये अंकुश पांढऱ्याला. बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू लागला. चेंडूने उंची घेतली, लांबी घेतलेली नाहीये आणि तिकडे झेल देखील सुटलेला आहे. हा झेल जर पकडला असता कदाचित अडचणी ते वाढल्या असत्या, ते म्हणजे गोरातपाडा संघाच्या. मात्र पहिल्या बॉल वरती 2 धावा या अंकित केल्या गेल्यात आणि या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पाहतोय बॅटचा एज लागलाय. शतरक्षक आता प्रेमल जो यष्टरक्षक आहे चेंडूच्या खाली आलाय आणि ते झेल पकडला गेलाय. पहिला गडी बाद झालाय अंकुश पांढरा. धीरे धीरे चाल गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना धीरे धीरे चाल गो मैना न खंडीले पाडीत नीन गो मैना. रोहित येतोय. रोहित गोवारी न्यू बॅटर. अंकुश पांढरा हा बाद झालेला आहे 2 या धावसंख्येवरती. इथे आता आपण पाहतोय रेफर केलाय पंचांनी, रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी असेल. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू ते टाकला गेलाय. एक धाव तरी ती कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न ते होणार नाहीये. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागणार आहे. इथे पाहतो आपण तिकडे आपण पाहतोय झाडाला चेंडू तिकडे लागला आणि थांबलाय देखील. पंचांनी ते नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल, नो चेंडू म्हणजे इथे या 3 धावा असतील, कारण 2 धावा तरी ते पलून पूर्ण केल्या गेल्यात. एक क्षण असं वाटलं होतं का चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल, मात्र तिकडे नशिबाची साथ मिळालाय आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. आपण पाहतोय प्रति षटकामागे 12 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत गोरातपाडा संघाला. मात्र धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 8. षटकाची समाप्ती, पहिलं षटक हे समाप्त झालंय. 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 28 धावा प्रति षटकामागे आता 14 ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. प्रेमल येतोय. प्रेमल गांगडा दुसरा षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडू आणि 28 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पण पाहतोय बॅटचा एज लागलाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे तिकडे ट्रॅव्हल झाला होता. नितीन आहे तिकडे. नितीन चेंडूला उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. आता एका धावेने काही चालणार नाहीये. मोठे फटके देखील इथे मारावे लागणार आहेत. सनी आणि रोहित अशी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. अंकुश पांढरा हा बाद होऊन माघारी परतलाय. इथे देखील स्टॅमिंग झालाय. स्वतः प्रेमल चेंडूच्या खाली येताना दिसतोय आणि खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. रोहित याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. मंगेश येतोय न्यू बॅटर. मंगेश बाबर. इथे पाहतोय मंगेशचा फटका देखील फसला गेलाय. मात्र क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती होते. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता पुढे सरसवली गेली. ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते डॉट बॉल येताना दिसतोय. चेंडू टाकून झालेले आहेत 4. आता इकडनं आता मॅच थोडासा कठीण झालाय गोरातवाडा टीमसाठी. इनफिल्डच्या आउट काढण्याचा प्रयत्न सक्सेस ठरताना दिसतोय. 1 बाउन्स 2 बाउन्सने चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसतोय.
इथे पाहतो आपण ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू तिकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चालाय. नितीन आहे तिकडे. चेंडूला उचलतोय, फेकतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे आपण पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 19 धावेंची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. लाडाची ग माझी मुलगा हिंडाई पालघर बाजारा येशील का ना काही पाहिजे तुला नेमका सांग काही पाहिजे तुला नेमका सहा बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं बनवायच्या आहेत. शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज अमित लांगे आणि अमित याने पहिला बॉल वाईट टाकलाय. बघा पहिला चेंडू हा एक्स्ट्रा टाकला गेलाय म्हणजे इकडनं आता 18 धावेची आवश्यकता असणार आहे. 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. 36 धावांचं हे टार्गेट आहे आणि या ओव्हर मध्ये भरपूर काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता अप ट्रायकर इथे आणखीन एक वाईट बॉल. सलगचे 2 चेंडू हे वाईट टाकले गेलेत म्हणजे आता जे टार्गेट आहे ते थोडंसं सोपं होताना दिसतंय गोरातवाडा टीम साठी. 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता आता 17 धावेंची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 17 धावा. इथे आपण पाहतो इनफिल्ड जाऊन करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेला. हाय तो खणखणीत चौकार 4. DJ Capro in the mix. चला बॉल द्यायचा तिकडे. जुना बॉल पाठवून द्या. हा चौकार आला. या चौकाराने आपण पाहतो टार्गेटच्या अगदी जवळ जाताना दिसले आपल्याला. तो म्हणजे घोरातवाडा संघ. पहिले 2 चेंडू वाईट टाकले गेले त्यानंतर हा चौकार आलाय. अजित होते तिकडे आणि अजित याच्या डोक्याच्या वरडा हा चेंडू तिकडे ट्रॅव्हल झाला. झेलची संधी होती. झेल होता तिकडे मात्र तो झेल पकडता आलेला नाहीये. इथे पाहतो पण बॅटचा एज लागलाय. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये तिकडे ट्रॅव्हल होतोय. नितीन आहे तिकडे. इथे खराब फेकी झाले नितीन कडनं. खराब शतरक्षण चांगले झाले मात्र फेकी खराब आणि त्याचं रूपांतर आपण पाहतो इथे 2 धावेमध्ये झालेलं आहे. 2 धावा धावफल आता 25 या आकड्यावरती. बघा पहिले 2 चेंडू इथे टाकले गेलेत आणि पहिल्या 2 बॉल वरती 8 धावा आलेल्या आहेत. म्हणजे आता 4 बॉल मध्ये 11 धावींची आवश्यकता आहे. 4 चेंडू 11 धावा. इथे फोर्स करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अजित चेंडूच्या खाली येताना दिसतोय. पुन्हा एकदा अजित कडनं झेल सुटलाय. खराब फिल्डिंग झालेली आहे. इथे आपण पाहतोय गोरातपाडा संघाला वारंवार संधी दिली जाते
पाहूया त्या संधीचं सोनं करतायत की नाही हे दोन फलंदाज. 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 9 धावेंची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू आता भरपूर दूर वरती पाठवलाय. खूपच लांब पाठवला हा चेंडू. चेंडू सरळ निघून गेला 6 धावांकरता. आउट ऑफ द पार्क हा चेंडू पाठवला गेलाय. या षटकाराने धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावलेली आहे 33 या आकड्यावरती. आता चेंडू बाकी आहेत 2 आणि मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत 3. 2 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा. ज्या चुका झाल्या त्या बेलकडी संघाकडनं त्या चुका आता महागात ठरल्या दिसत आहेत. उलटा चेंडू इथे अपील झालेली आहे, मात्र अपील इथे फेटाळून लावलेली आहे. एक धाव तर कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होतो. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता, तेच कारण पंचांनी ते नॉट आउट घोषित केलंय आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. आता मॅच जिंकण्याकरता 1 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि आता 1 धाव. बघा, जे 2 झेल सुटले ते 2 झेल आता महागात ठरलेले आहेत. बघा, दोन्ही जे झेल होते ते सनी याचे झेल सुटले आणि सनी आणि आतापर्यंत चौकार 2 धावा 2 धावा षटकार आणि 2 धावा अशा प्रकारे आतापर्यंत जर बघितलं तर 16 धावा या ओव्हर मध्ये त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत आणि आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. बघा, षटकार चौकार मारणं खूप सोपं असतं, मात्र क्रिकेटमध्ये जे महत्वाचे असते 1 धाव ती घेणं फार कठीण असतं. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर 2 चेंडू 7 धावा असताना 1 षटकार आला, मात्र 1 चेंडू मध्ये 1 धाव ही झाली नव्हती. इथे देखील तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. सनी ती 1 धाव कंप्लीट करेल का, हा इथे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर अगदी जवळ सजवलं गेलंय. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले गेलेत. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. इथे चेंडू हवेमध्ये आहे. झेल इथे सुटला गेलाय, पुरा झेल होता आणि अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकला गेलाय. बघा, क्षेत्ररक्षक अगदी जवळ असता स्लीप मध्ये तैनात केला गेला असता कदाचित इथे झेल पकडला असता, मात्र इथे एक विजय धाव इथे कंप्लीट केली गेली आणि हा सामना इथे आता वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीम. लगेच जातो आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच सनी बेच, मॅन ऑफ द मॅच.